अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात आज भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आमच्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले साहेब आहेत. साहेब काय सांगणार, आज भव्य असा मोर्चा काढण्यात आला, कशाबद्दल काढण्यात आला? मुळातच महाराष्ट्र शासनामध्ये जो बदर समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे आणि त्याच्यावर प्रतिक्रिया मागण्यात आलेल्या आहेत सरकारकडून. परंतु हा अहवालामध्ये काय आहे, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण कशा पद्धतीनं करणार आहेत याबाबत अंधारात ठेवलं आहे. हा अहवालच सार्वजनिक केला गेला नाही आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या समाज बांधवाची, सगळ्या समाजाची या ठिकाणी मागणी आहे का बदर समितीचा अहवाल आहे तो एक तर सार्वजनिक करावा आणि त्याच्यानंतर काय मागायचं ते मागावं, किंवा सरकारनं आता 2027 मध्ये जातीय जनगणना होत आहे, जातीय जनगणना पहिल्यांदा करावी आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे ते ठरवावं. या ठिकाणी सरकारला सगळ्यांची विनंती यासाठी, महाराष्ट्रातल्या 59 अनुसूचित जाती आहेत आणि त्याचबरोबर ओबीसी समाजाची, अनुसूचित जमातीची सगळ्यांची एक सामूहिक मागणी आहे का बदर समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक करावा अशी सगळ्या सरकारकडे मागणी. आणि आपण सरकारमध्ये आहेत, आपण आज सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत, काय सांगणार? सरकारमध्ये असण्याचा विषय याच्यामधला काही नाही आहे. कारण आता आपण ओबीसी संघटनेच्या जेव्हा मागण्या पाहिल्या, अनुसूचित जमातीच्या मागण्या पाहिल्या, धनगर समाजाचं आंदोलन पाहिलं, या सगळ्या समाजामध्ये पक्षाचा विषय नव्हता. सगळ्या पक्षाचे आमदार, सत्ता पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे आमदार, सगळे आमदार एकत्रित आले होते या ठिकाणी. ओबीसीच्या जेव्हा जनगणनेचा आला सगळे आमदार या ठिकाणी एकत्रित आले होते. त्याच्यामुळे पक्षाचा विषय नाही आहे, सत्तेत कोण आहे हा विषय नाही आहे. मुळातच विषय आहे का अनुसूचित जातीतल्या 59 जातीपैकी कोणत्याही जातीवर अन्याय होता कामा नये आणि यासाठी सरकारनं पहिल्यांदा अनुसूचित जातीसाठी जो आयोग केला आहे निर्माण, तो बदर समितीचा आयोग पहिल्यांदा सार्वजनिक करावा किंवा जातीय जनगणना झाल्यानंतर सरकारनं काय कारवाई करायची ते लोकांपुढे सांगावं, एवढी विनंती आंदोलनाच्या माध्यमातून. आपली मागण्या पूर्ण झाली तर पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका आपण नक्की, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्यानं अशा पद्धतीचे आंदोलन होत आहे. आम्ही विभागवार या संदर्भात बैठका घेणार आहोत. मुंबईला पण मोठी बैठक होणार आहे आणि सगळ्या समाजाच्या लोकांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी या संदर्भातली शेवटची ठरवणार आहे. परंतु आताच्या घडीला हा सार्वजनिक केला पाहिजे बदर समितीचा अहवाल, किंवा हा अहवालच लागू करता नये. 2027ला जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतर सरकारनं काय करायचं ते ठरवावं अशी प्रामुख्यानं मागणी आहे. नक्कीच जातीचा भव्य असे मोर्चा काढण्यात आलेला आहे गोंदियामध्ये. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.